आता बऱ्याच वेळा काय होतं, की गावागावामध्ये आपण जातो. हं. गोष्ट ठरलेली असते, सेट ठरलेले असतात. पण ऐनवेळी काहीतरी अडचणी येतात हं, हं. किंवा ठरलेल्या गोष्टी होतात, पण लोकांच्या भावना किंवा त्यांचं एक आपल्या पाहण्याचा दृष्टिकोन नाही का, मी हे असतं काय म्हणतात त्याला आपण, अपेक्षा असतात. हं, हं, हं. पण असं काही होतं का, घटना घडतात, की "अरे यार, कार्यक्रमाला उशीर झाला हं, किंवा काहीतरी अडचण आली." तर हं, ते तुम्हाला कसं तरी तुमचे हं, निर्माते म्हणून, तर हं, तुमचं प्रोडक्शन मॅनेजर, ते हं. तुम्ही सगळेजण ते कशी हँडल करतात हे? हो, असे बरेचसे किस्से होतात आमच्या बाबतीत. हां. कारण की लाईव्ह असतं सगळं. बरोबर. त्याच्यामुळे बरेचसे परफॉर्मन्स होत होतं. एकदा असं झालं होतं, की आम्ही कार्यक्रम चालू केला हं. आणि कुठल्यातरी कारखान्यावर शो होता. कारखान्याचे हां, सातारा. गणेशोत्सवमध्ये बरोबर. कार्यक्रम असतात. तसा कार्यक्रम होता आणि आमच्या साउंडचा तो मॉनिटर सोडला. बरं. सुरुवात केली, गण झाला आणि ते झालं. बरं. आणि सगळे माझ्या तोंडाकडे बघायला लागले, की हो. आता काय करायचंय आम्ही? तर माझं असं होतं, की आता मलाच माहित नाही, की काय करायचंय. बरोबर. टेक्निकल अडचण. टेक्निकलला मी नाही काय करू शकत. बरोबर. तुमचं ते काय बिघडलं त्याला मी नाही काय करू शकत. पण तेव्हा आम्ही तो तिथं गणपती मंडळात जे छोटासा एक लावलेला असतो ना मॉनिटर, हो, हो. त्याला 2-3च माईक लागतात. आता हं. आमचं कसं होतं लाईव्ह परफॉर्मन्स असतं. त्यामुळे बरोबर. सगळे वादक. रिदम हं. वादक सगळे वाद्यवृंद लाईव्ह असतं. हं. तेवढे माईक लागलेले असतात, तेवढ्या बरोबर. कॉर्ड्स असतात, केबल. तर आम्ही तो छोटा मॉनिटर त्याच्यावर एक सिंगरचा माईक, एक ढोलकीचा माईक असा दिला होता आणि लिटरली करणे जे लावलेले असतात ना, हां. गावात आवाज जावा. दूर-दूरपर्यंत हो, जातो. त्या करण्यांवर कार्यक्रम केला होता आम्ही हं. आणि ते आम्हालाच ऐकायला एवढं कर्कश वाटत होतं, पण लोकांना ते इतकं समजलं नाही. पर्याय नव्हता ज्यांना त्याचा. माहिती होतं त्यांना समजलं, पण पर्याय नव्हता आमच्याकडे. हं. आणि ही टेक्निकल म्हणजे तिकडनं काहीतरी ते कनेक्शनचं झालं होतं 3 फेज, 2 हं. फेजमध्ये हं. आणि त्याच्यामध्ये आमचं पण नुकसान झालं होतं साउंडवाल्याचं. बरोबर. पण तो एक किस्सा म्हणजे आणि तो खूप वेळ शो ऑलरेडी लेट झाला होता शो चालू करायला. आमची हं. सिंगर आली नव्हती, पोहोचली अच्छा. नव्हती कार्यक्रमाच्या ठिकाणी. त्याच्यामुळे आम्ही शो उशिरा चालू करत होतो. त्यात पहिल्या गाण्याला हे विघ्न आणि तो शो बंद पडला. त्याच्यानंतर खूप वेळ प्रेक्षक थांबलं, चालू केला. त्यात ह्या करण्यांवर शो सगळा व्हॅम, 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 व्हॅम करून आवाज येत होता. पण आम्ही केला तो प्रयोग आणि झालं. नंतर असं लोकांचं होतं, की नाही पण एवढं सगळं करून शो चांगला झाला. बरोबर आहे. असे बरेचसे किस्से. एकदा मी फॉरेन टूरवरून आल्यानंतर सांगलीला आम्ही दुरंगी सामना म्हणून एक शो लावला. अच्छा. म्हणजे 2 लावणी प्रयोग. हं. अर्धा माझा शो, हं. अर्धा दुसऱ्या प्रोडक्शनचा शो. असे बरोबर, 2 शो बरोबर. लावले होते हां. आणि फर्स्ट हाल्फ त्यांचा असायचा, सेकंड हाल्फ माझा असायचा. हं. तर पहिलाच सांगलीला प्रयोग आम्ही मुहूर्ताचा प्रयोग केलं. टाकला. हं. हाऊसफुल शो होता हं, हं. आणि अचानक पाऊस एवढा मुसळधार म्हणजे आत्ता मध्यंतरी हो, हो. पुण्यामध्ये पाऊस येऊन गेला तसा तसं. मुसळधार पाऊस आला आणि तिकडची नाट्यगृह तेवढे डेव्हलप नाहीयेत आणि लाईट गेले. तो काहीतरी खांबावरूनच काहीतरी झालं शॉर्ट सर्किट लाईट गेली. त्याच्यानंतर जनरेटर नव्हता थिएटरला. हं, हं. फर्स्ट हाल्फ संपल्यानंतर माझा चालू झाला शो आणि लाईट्स गेले. बाबा. हं. तर मला असं वाटलं होतं, की प्रेक्षक किती वेळ थांबू शकतील? हं, हं. अर्धा तास वाट बघतील, बरोबर आहे. की पाऊस थांबेल, मग शो चालू होईल. अर्धा तास वाट बघ. अर्धा तास झाला, 1 तास झाला फर्स्ट हाल्फ होऊन. 1 तास झाला, दीड तास झाला. तरी आमचा शो चालू झालेला नव्हता. म्हणजे आम्हाला अक्षरशः असं झालं होतं, की आता प्रेक्षकांना सांगायचं, की नाही होऊ शकणार प्रयोग. तुम्ही जाऊ शकता. आपण बरोबर. नेक्स्ट टाईम तुमच्या तिकिटामध्ये काहीतरी कळलं. कन्सेशन देऊ किंवा काहीतरी देऊ. प्रेक्षकांनी जाऊन जनरेटर आणला. अरे बापरे! हो. क्या बात है! त्यांनी जाऊन जनरेटर आणला, हां. डिझेल त्यामध्ये टाकलं हां, हां. आणि 2 तासानंतर सेकंड हाल्फ चालू झाला आमचा शोचा बरोबर आहे. आणि प्रेक्षक जागचं हललेलं नव्हतं. नाही कसं होतं, सांगली ही कलेची पंढरी म्हटलं म्हणजे जातं. मला तो हं. सांगलीच्या लोकांचा एवढा सगळ्यांचाच छान अनुभव होता बरोबर आहे. आणि कधीही मी बघितलं नाही, की हं, त्यांच्या मनात कुठेतरी एक लावणी कलाकार आहे म्हणून काहीतरी असं आहे म्हणून ते तुमच्याशी हे हं. करतील. नाही, नाही. नाही, ते फक्त कलेवर करतात आणि बरोबर आहे. त्यांचं असं, की तुम्ही कला सादर करतात, तर आम्हाला तुमची कलेवर आम्ही प्रेम करतो. नाही मध्ये पण आम्ही सुनील फडतरे आमचे प्रोड्युसर आहेत. हं, हं. तिथे आम्ही गजेंद्र अय्यर आम्ही एक सिनेमा केला होता. हं. खूप मला अनुभव मिळाला, की खूप लोकं चांगली आहेत. कलेविषयी आदर आदर करणारी आहे, आहेत आदर आहे, आदर आहे. आणि चांगलं आहे, की असे लोकांनी जनरेटर आणणं आणि काम करणं आणि थांबणं हं. ही खूप मोठी गोष्ट आहे. खूप मोठी गोष्ट आहे. नाही. म्हणजे मला असं वाटतं, की म माझं नाव होण्यामध्ये 50 ते 60% वाटा हा सांगली, कोल्हापूरच्या प्रेक्षकांचा वाह, आहे. वाह, वाह, वाह! हो. म्हणजे मला स्वतःला असं वाटतं, की तो खूप तिकडचा प्रेक्षक वर्ग जो आहे ना, त्यांनी मला जेवढं डोक्यावर घेतलं ना, तो माझा यशामधला 50% वाटा त्यांचाच आहे.